जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 10,000 भरतीबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे, कारण की भरतीची जाहिरात केव्हा येईल आणि तुमचं ग्राउंड केव्हा होईल हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडून जाईल आणि माहिती मिळणार आहे. तर बघा, मेगा भरती पावसाळ्यापूर्वी होणार, मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू. येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागावर पोलीस भरती, तरुणांना संधी. बघा, 10,000 भरती ही होणार आहे आणि आपण सुरुवातीपासून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की जो 6 महिन्यापासून तयारी करत आहे त्याला खूप मोठी संधी असणार आहे. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे. राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदूनामावली शासनाकडून मागवण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर 2024पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. या पोलीस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. या दृष्टीने नियोजन सुरू आहे. 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख पर्यंत अर्ज आले होते. यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील अशी गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे. रिक्त पदांची बिंदूनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्त्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीचे पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत. राज्य राखीव पोलीस बलाकडे रिक्त पदांचीही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे. 11 ते 14 फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षक पदांच्या मुलाखती. टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरतीची प्रक्रिया. आतापर्यंतच्या सरकारच्या कार्यकाळाची तुलना केली तर गत 30 ते 35 वर्षांमध्ये 2014 पासून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने सर्वाधिक पोलीस भरती प्रक्रिया राबवली आहे. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळातही टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार प्रथम पुढील 1-2 महिन्यात राज्यात पोलीस भरती अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. योगेश कदम, गृह राज्यमंत्री.